नमस्कार। आज शनिवार आपण दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम घेत आहोत। या अंतर्गत निपुण भारत अंतर्गत आपल्याला शैक्षणिक साहित्याची पेटी मिळाली आहे। त्या पेटीमध्ये हा एक साहित्य आहे, साहित्य क्रमांक 6, प्रश्न विचारतो उत्तर सांगा या साहित्याचं नाव आहे। ठीक आहे, यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचे कार्ड दिलेले आहे, दिसतात सगळ्यांना कार्ड। आणि आपण काय करायचं, आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे। मग आपण या ठिकाणी कार्ड टाकू आणि मग उत्तर बरोबर आहे की नाही ते आपण बघू। ठीक आहे, आता पहिला प्रश्न आपण पाहू। 40 व 45 मधील मोठी संख्या कोणती, तू सांग। 45 किती सांगितली आहे ना? 45। तर चला बघूया आपण आता, बरोबर आहे 45? हा, बढिया। चला दुसरा प्रश्न आता। सोपा आहे। 17 नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती? 17 नंतर कोणती संख्या येते? 18 येते, बरोबर आहे। बघूया, चला। अरे बरोबर आहे, 18। ठीक आहे, त्यानंतर काय आता वाचा बरं, कारण 50 अधिक 4 किती? 50 अधिक 4 किती होतात? 54 बरोबर आहे का? बघूया आपण। 54 बरोबर आहे ना? जादू सारखा वाटते ना? आता एक वजा बाकीचा आहे का नाही? सांगा। 45 वजा 18 सांगा, कोण सांगते? सांग रे। 27 सांगितलाय, बरोबर आहे का? बघू आता आपण। बरोबर आहे? बढिया, छान। दशक 8, 8 दशक 8 सांग किती होतात? 8 दशक 8 म्हणजे किती होतात सांग बरं। 88। पाहू आपण आता उत्तर। 88। चल घे, तू सांग। मग 2 रुपये आहेत तर 3 खोड रबरची किंमत किती सांग? 6 म्हणताय, बघूया आपण। बरोबर आहे का? आता 6 बरोबर आहे। तुझा प्रश्न सांग। याला कोणता प्रश्न भेटला बघू। एका फुलदाणीत 7 फुले आहेत, त्यात आणखी 5 फुले ठेवली तर एकूण फुलं किती होतील? 12 होतील का? बघूया, 12 सांगितलं आहे, 12। तुझा सांग। एका टोपलीत 5 चिकू आहेत, त्यात आणखी 4 ठेवले तर एकूण किती होतील? 9 चिकू होतील म्हणताय, बघूया आपण। 9 बरोबर आहे का? ओके, 9 चिकू। या ठिकाणी 9, 8, 10 आहे का नाही? ही संख्या आहे ना, याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 8। 8 बरोबर आहे, ओके। दे। आई बाबांच्या वडिलांना काय म्हणतात? काय म्हणतात? आजोबा। काय म्हणतात? बघूया आपण, बरोबर आहे का? आजोबा बरोबर आहे। तू सांगा। 99च्या मागील क्रमाने येणारी दुसरी संख्या कोणती? किती? 97 बरोबर आहे का? पाहू आपण, बरोबर आहे। हा सोपाच आहे। सांगा, 1 पेक्षा लहान संख्या कोणती? 0 कोणती? बघूया आपण, बरोबर आहे का? चालू आहे ना? 0। कोणता आला? झाड या शब्दाला समानार्थी शब्द कोणता सांगा? समानार्थी शब्द, झाडाला दुसरा एक शब्द आहे, वृक्ष म्हणतात। बघू बरं आपण, वृक्ष बरोबर आहे। शेती कोण करतो? शेतकरी करतो का? पाहू आपण कोण करते? शेतकरी। तर अशा प्रकारे आपल्याला हा खूप सुंदर असं शैक्षणिक साहित्य आहे ना?
सुंदर आहे. बरेच प्रश्न आहे या ठिकाणी मराठी गणिताचे, बरोबर आहे. हा, तर अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये हा सुंदर साहित्य वापरू शकता. ठीक आहे, धन्यवाद.